मित्रो, आजच्या भागामध्ये मानसिक ऊर्जा म्हणजे काय, मानसिक ऊर्जेची काय आवश्यकता असते, मानसिक ऊर्जावान व्यक्ती किंवा आपण ऊर्जावान आहोत मानसिकदृष्ट्या कसं ओळखावं, मानसिक ऊर्जा कमी का होते, मानसिक ऊर्जा मिळवावी कशी, या अनुषंगानं आपण बघणार आहोत. आता एक मानसिक ऊर्जा बद्दल आपण जर विचार केला तर एक दोन वचनं आपल्याला जर लक्षात घेतली तर एक मानसिक ऊर्जा आपल्याला किती आवश्यक आहे, संतांनी देखील याच्यावर कसा विचार केलेला आहे लक्षात येते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करणं म्हणजे मनाला ऊर्जावान बनवणं. दुसरंच मन केले तैसे होय, धावडिले तेथे जाये. संत एकनाथ महाराज. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, संत तुकाराम महाराज. म्हणून ही मनाची ऊर्जा जर मनाला ज्या ठिकाणी पाठवायचे तिथे पाठवता कधी येईल. आपण मानसिक दृष्ट्या ऊर्जावान पाहिजे. जादूगार म्हणजे सर्कस, विशेषतः जादूगार म्हणजे सर्कसमध्ये जी मानसिक ऊर्जेचं आपल्याला प्रतिबिंब दिसते त्या संदर्भात मी सांगेन. तर आज आपण मानसिक ऊर्जा कशी आहे तर आता पहिल्यांदा बघू मानसिक ऊर्जा म्हणजे काय. मानसिक ऊर्जा म्हणजे मनाची कार्यक्षमता. आपल्या मनाची कार्यक्षमता आहे का, मन कार्यक्षम पद्धतीने काम करतंय का, मनामध्ये उत्साह म्हणजे मनाची ऊर्जा, केंद्रित फोकस माइंड म्हणजे ऊर्जा, योग्य आणि सकारात्मक विचार करण्याची शक्ती म्हणजे मानसिक ऊर्जा. मानसिक ऊर्जेलाच मानसिक सामर्थ्य म्हणतात, मानसिक क्षमता म्हणतात. आत्मविश्वास, अढळ श्रद्धा, शांतता, समाधान हे सगळे मानसिक ऊर्जा म्हणजे काय सूचित करतात. शांतता बद्दल सांगत होतो. दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, असं तुकोबारायाने सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आता वासे विचार वेचा की ज्याच्यामुळे मन समाधान राहील. आणि समाधान मन हे मानसिक ऊर्जा दर्शवते. आणि ही मानसिक ऊर्जा आपल्या यशाची अदृश्य शक्ती आहे, यशामागची शक्ती आहे. तसंच ती समाधानामागची शक्ती आहे, आनंदामागची तीच शक्ती आहे, उत्साहामागची तीच शक्ती आहे. मानसिक ऊर्जा म्हणजे मनाची काम करण्याची ताकद. तर आता एक मानसिक ऊर्जा तुम्हाला भावनेच्या बाबतीत दिसते, विचाराच्या बाबतीत दिसते, प्रेरणेच्या बाबतीत ऊर्जा दिसते, एकाग्रतेच्या बाबतीत ही ऊर्जा दिसते. आता विचाराची ऊर्जा तुमच्याकडे असेल ती मानसिकच ऊर्जा आहे. तर समस्या सोडवता येणं. मानसिक ऊर्जा नसेल तर काही सुधारत नाही. बाबा मला सध्या काय परेशान झालं असं म्हणतं माणूस. तर ही मानसिक ऊर्जा असेल तर माणूस सहज चुटकी दिशी समस्या सोडवतो, निर्णय घेऊन टाक. जर मानसिक ऊर्जा नसणारा माणूस निर्णयच घेऊ शकत नाही. हे केलं तर काय होते की ते केलं तर काय होते, असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं. त्याला एखाद्या वेळेस वाटलं तरी त्याचं मानसिक बळ, हे आत्मबळ, मानसिक बळ नसल्या कारणाने तो निर्णयच घेत नाही. जसं निर्णय वाहत जाणं आणि तीरावर जाणं, पोहून जाणं. वाहत जाणारा माणूस मानसिक ऊर्जा नसते त्याच्यात.
किंवा तो मानसिक ऊर्जा गमावून बसलेला आहे. पण तीरावर जाणारा मी जाऊ शकतो आणि त्या दिशेनं तो सातत्यानं प्रयत्न करत राहतो. त्यातल्या मानसिक ऊर्जेमुळे निर्भयता सुद्धा मानसिक ऊर्जेचंच एक लक्षण आहे. एखादी गोष्ट समजून घेणे, माझ्यानं काय समजून घेणं होईना म्हणतात. हे समजून घेण्यासाठी जो श्रद्धा लागते, जो रस लागतो, ही मानसिक ऊर्जा असेल तरच होते. आता ज्यांच्याकडे मानसिक ऊर्जा असते, मानसिक ऊर्जावान व्यक्ती असतात जे, ते त्यांचं रागावर नियंत्रण असतं. ते दुःखातून लवकर बाहेर येत असतात. इतरांविषयी त्यांना सहानुभूती वाटते आणि त्यांच्या मनात दया असते, करुणा असते. इतरांच्या सबका भला होय रे, सगळ्यांच्या कल्याणाची भावना असते. सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय, ही सदकल्पना, सद्भावना, सदप्रार्थना हे मानसिक ऊर्जावान व्यक्तीचंच लक्षण आहे. मी त्या ठिकाणी असलो तर काय करू शकलो असतो. त्यामुळं त्याला बळ देणं, आपल्याला बलवान राहणं, हा विचार सुद्धा मानसिक ऊर्जेतूनच येतो. नाही कोणी कोणाचं नाव, कोणाला करून काय, आपल्याही जीवनात काय राहिले आता, हे मानसिक ऊर्जा संपल्याचं लक्षण आहे. मग मानसिक ऊर्जा आली की नाही बरं आहे, जीवन चांगलं आहे असं वाटतं. कोणातच इंटरेस्ट वाटला नाही की मानसिक ऊर्जा संपली आहे असं लक्षात घ्यायचं. काही नवीन शिकण्याची, काही नवीन समजून घेण्याची, काही नवीन करण्याची उद्दिष्ट ठेवून ते गाठण्याची जिद्द, हे मानसिक ऊर्जेचंच लक्षण आहे. काम करण्याची अंतर्गत इच्छा, हे मानसिक ऊर्जेचंच बाब आहे. आतून वाटते तळमळ, माणूस झपाटलेला, झपाटून काम करायला लागतं. उत्साह, चालत असताना काहीतरी ध्येय साध्य करायला चाललंय असं वाटायला लागतं. काही जण मरगळलेले पण हे मानसिक ऊर्जा नसल्याचं लक्षण आहे, कमी झाल्याचं लक्षण आहे. काही जण चालत असताना असं वाटते की हा माणूस काहीतरी साध्य करायला चाललेला आहे. काही जण असे मान खाली घालून, खांदे पडलेले, पायात पाय अडकळलेले, इकडे बघत तिकडे बघत. कुठं चलास म्हणलं तर कुठं जायला हाय, काय करणार आज, काय करावं, काय करून काय फायदा आहे, घरचे कसे आता, काय घरचे नाव काढा वाटणार, काय जेवलास का, हे खाल्लो कुठ काय. हे कसं आहे, मानसिक ऊर्जा नसल्याचं लक्षण आहे. आता ही आणि किंवा एखाद्या मी लक्ष केंद्रित ठेवण्याच्या बद्दल सांगत होतो. जर मानसिक ऊर्जा असेल तर अभ्यासात माणसाचं मन लागते, कामात माणसाचं मन लागते आणि काम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये टिकून राहणं, सातत्यानं काम करणं, हे मानसिक ऊर्जा. आता काय होईना बाबा, आपल्याला हातपाय गळून गेले बाबा असं वाटणं, खरंच हातपाय गळालेले असतात का? खरंच हातपाय गळालेलेच असतील तर ते शारीरिक ऊर्जा संपली, शरीरात अन्न नाही, पाणी नाही, हे सांगते. परंतु अन्न खाल्लाय, पाणी पिलाय, झोप घेतलाय, तरी आता काही नव्हतं, काहीच करा वाटणार नाही असं वाटत राहणं, प्रेरणेचा अभाव आहे, मानसिक ऊर्जा संपल्याचं लक्षण. आता एखाद्याला वाटलं समजा आता मानसिक ऊर्जा जर तयार केली, त्याच्यामध्ये करता येते, त्याची मानसिक शक्ती जागवता येते, स्वतःला जागवता येते, इतरही जागू शकतात, पण त्यांना ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आता एखादा म्हणला बाबा थकून गेलो, आता काय उठणं होईना, पाणी घेऊन वाटणं आले मला, म्हणला समजा, त्याला म्हणलं जा 1000 रुपये देतो, म्हटलं पाणी तुम्हाला आंघोळीला पाणी आणून देईल, पियाला तर काय. लक्षात आलं. तर मानसिक ऊर्जा कमी झाली तर कसं समजावं आपल्यामध्ये इतरांमधले, त्याचे काही एक वैशिष्ट्य सांग. सतत थकवा, हातपाय गळूनच गेले माय, सतत थकवा वाटणं,
हे मानसिक ऊर्जा कमी झाल्याचं लक्षण आहे. झोपून उठलाय तरी आता झोपायला चाललाय की वाटावं असं वाटणं, म्हणजे झोपून उठल्यानंतरही फ्रेश न वाटणं म्हणजे आपल्याला झोपेतून मानसिक ऊर्जा मिळाली नाही, ऊर्जा एनर्जी मिळाली नाही, असं त्याचा काय अर्थ आहे. आता सांगितलं कामात मन न लागणं हे मानसिक ऊर्जा कमी झाल्याचं लक्षण आहे. सतत चिडचिड वाटणं, सतत चिडचिड 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 चिड करणं हे मानसिक ऊर्जा कमी झाल्याचं लक्षण आहे. कोणी काही बोललं की फडक पुन्हा उठणं हे मानसिक ऊर्जा कमी झाल्याचं लक्षण आहे. हे एक प्रकारचा मानसिक रोगच आहे. सतत नकारात्मक विचार, कशातच काही यानं असा त्यानं तसा, सतत संशय, नकारात्मक भावना, द्वेष, मत्सर, सूड, हे सगळं मानसिक ऊर्जावान व्यक्ती बघा, ठीक आहे क्षमा केलं, सोडून दिलं, चिरट मारत फिरत नाही, रात गई बात गई म्हणते, आपलं काम महत्वाचं आहे म्हणते, त्या कामावर लक्ष देते. कोणी जरी अपमान केला तर त्याचं सूट घेण्यासाठी तो त्याच्या मागं फिरत नाही, देखा जाएगा म्हणते. एखाद्या व्यक्तीने एखाद्याला निवडणुकीमध्ये पराभव करण्याचा प्रयत्न केलेला त्याच्या जर लक्षात आणून दिलं तर ठीक आहे म्हणते, आज पराभव करण्यासाठी प्रयत्नात होता ना, उद्या माझ्या विजयाच्या मिरवणुकीतून नाचेल म्हणते. हा कॉन्फिडन्स, हा सकारात्मक दृष्टिकोन, हा मानसिक ऊर्जेचं लक्षण असतो. पण त्या उगाच चिरट मारत फिरणं, कोणाच्या मागं द्वेष करत राहणं, त्याच्या मागे त्याचा सूड घ्यायचा विचार करत राहणं हे मानसिक ऊर्जा कमी झाल्याचं लक्षण आहे. एखादी गोष्ट कर म्हटल्यानंतर मजानं होईना, मी करू शकतो काय, मजानं जमना, हे मानसिक ऊर्जा कमी झाल्याचे लक्षण आहे. सतत भीती वाटणं, सतत तणाव, थोडा वेळ तणाव येणं, थोडा वेळ भीती वाटणं हे ठीक आहे. किंवा आत्मविश्वास, आता काही असते की एखादी आपण गोष्टीची तयारी करायला लागलेलो आहे आणि आता अर्धवट तयारी असतानाच एखाद्यानं म्हटलं की आता करून दाखव, तर तो म्हणू शकतो की बाबा अजून माझी पूर्ण तयारी झाली नाही, नक्की करणार आहे, त्या दिशेनं काम चाललं. हे मानसिक ऊर्जावान व्यक्तीचं लक्षण आहे. आपल्याला कधीच होईना, नाही मी कधीच करू शकत ना, माझ्यानं जमतच नाही, हे मानसिक ऊर्जा नसण्याचं लक्षण आहे. आणि मानसिक ऊर्जा असणाऱ्या किंवा मानसिकदृष्ट्या ऊर्जावान व्यक्तीचे काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. तो नेहमी उत्साही राहतो, काहीतरी करावं, काहीतरी सांगावं असं त्याला वाटत राहतं. कोणाला सांगून काय फायदा आहे, सगळ्याला सगळं कळते, म्हणजे सगळ्याला सगळं कळते, सांगून एक फायदा नाही, कोणी कोणाचं ऐकत नसते. अरे बाबांनो, या समाजामध्ये दूधही विकते, दारूही विकते. या समाजात ऐकणारे आहेत, न ऐकणारे आहेत, न ऐकणारे सुद्धा ऐकू शकतात. लक्षात, हा सकारात्मक दृष्टिकोन, हा आत्मविश्वास माणसं काम करत राहतात. त्याचबरोबर संवाद साधावं वाटणं, इतरांशी बोलावं वाटणं हे मानसिक ऊर्जावान व्यक्तीचं लक्षण आहे. कोणाला बोलून काय फायदा आहे, त्याचं मला तोंड बघा वाटणार आहे. ठीक आहे, कोणा व्यक्ती 4-2 व्यक्तीविषयी तर ठीक वाटत, पण सगळ्याच विषयी वाटून नये ना. हे संवाद साधता येणं, संवाद साधण्याची इच्छा होणं, मनी बसे त्याची आवडे उत्तर, समाचार घ्यावायसे वाटे, हे वाटणं, मनात बसलेल्या माणसासोबत तरी संवाद साधा वाटणं, नाही कोणाबद्दल नको, हे मानसिक ऊर्जा
संपल्याचं लक्षण आहे. शांततेचा अनुभव घेणं, शांत वाटणं, समाधान वाटणं, आनंदी वाटणं, छान छान वाटणं, हे मानसिक ऊर्जेचं लक्षण आहे. छान छान कल्पना सुचणं, नव्या नव्या गोष्टी शिकावं वाटणं, नव्या नव्या गोष्टी साध्य करावं वाटणं, नव्या नव्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं, प्रयोगशीलता. याचा अर्थ उत्साही माणसं, मानसिक ऊर्जावान माणसं अपयशी ठरत नाहीत असं नाही. त्यांच्या इतकं तर अपयशी तेच असतात, इतके अपयशी ठरतात अनेकदा. कितीतरी प्रयोगात ते अपयशी, कारण काही त्यांना करावं वाटतं, नवीन नवीन करावं वाटतं, नवीन नवीन लोकांना बोलावं वाटतं. त्यांना जरी वाईट अनुभव आला तरी पुन्हा पुन्हा बोलतच राहतात. किती जण तरी वाईट अनुभव आलेला असतो, तरी ठीक आहे, चांगलं करण्याचा भावना त्याच्यात असतेच. हे करून बघतात, ते करून बघतात, ते करून बघतात. त्याच्यात आता एडिसनमध्ये उत्साह होता म्हणून एनर्जी म्हणजे दिव्याचा शोध लागला, बल्बचा शोध लागला. असं म्हणतात की 999 वेळा प्रयत्न केल्यानंतर 1000व्या वेळी विजेचा बल्बचा शोध लागला. तरी उत्साहानं तितक्या वेळेस 999 वेळा अपयशी ठरू नये. उत्साह संपूर्ण देणे, काम करण्याची दुर्दम इच्छाशक्ती संपूर्ण देणं म्हणजेच उत्साही राहणं आहे, म्हणजेच मानसिक ऊर्जावान राहणं आहे. मग त्यांना विचारण्यात आलं, एडिसन तुम्ही इतक्या वेळा फेल ठरलो नाही म्हणते. कारण इतक्या वेळा फेल ठरलो नाही तर 999 वेळा फेल ठरलो असं जे तुम्हाला वाटायला लागले नाही. तसं मी 999 शोध लावले की या मार्गाने गेलं तर विजेचा बल्बचा शोध लागत नाही. हा सकारात्मक दृष्टिकोन. कामाविषयी निष्ठा, कोणतंच काम फेल ठरत नाही हवंसं वाटणं. अनुभव माणसाचं जीवन समृद्ध करत असतात. प्रत्येक अनुभव काहीतरी तुम्हाला शिकवत असतात. म्हणून अनुभवी माणसाचा सल्ला घ्यावा असं सांग. त्यामुळं अनुभव घ्यायला जी माणसं धजतच नाहीत त्यांची मानसिक ऊर्जा कमी झाली राहते. आणि मानसिक ऊर्जा कमी झालेल्या माणसाचा अनुभव विश्वात देखील अतिशय कमकुवत असतं. प्रेरणादायी जगणं, मोटिवेट, झपाटलेला असं काही म्हणतात, सतत प्रेरणादायी जगणं. तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं. म्हणजे हा एखादा व्यक्ती आला की त्या सभेमध्ये संचार भरतो, चैतन्य निर्माण होतं. का तर तो मानसिक ऊर्जा असते, आतली ऊर्जा बाहेर फेकल्या जाते. आणि सगळ्यांमध्ये जसं चुंबकांच्या सहवासामध्ये लोखंड घासलं गेलं ना, तर त्या लोखंडामध्ये तात्पुरती का होईना चुंबकत्व तयार होते. तसं ऊर्जावान व्यक्तीच्या सहवासात गेले की आपण ऊर्जावान वाटतो. म्हणून प्रेरणादायी जगणं, उत्साही जगणं हे ऊर्जावान व्यक्तीचं, मानसिक ऊर्जावान व्यक्तीचं लक्षण आहे. शरीराला जशी अन्नाची गरज लागते ना, तसंच मनाला प्रेरणेची गरज आहे. आणि ही मानसिक ऊर्जा जसं शरीराला शारीरिक ऊर्जेसाठी अन्न लागते, पाणी लागते, पुरेशी झोप लागते, ज्ञान लागते, तसं ज्ञान सुद्धा मानसिक ऊर्जेसाठी पण ज्ञान लागते, झोप लागते, अन्न लागते. हे सगळे घटक शारीरिक ऊर्जेसाठी जे लागतात ते यांना पूरकच आहेत. मानसिक ऊर्जा तुम्हाला पुरेशा झोपेशिवाय मिळत नाही. गाढ निद्रा, गाढ झोप, डीप स्लीप, हे मानसिक ऊर्जा जर तुम्हाला मिळवायची असेल तर गाढ झोप कशी घ्यायला पाहिजे या संदर्भात मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोलेल. किंवा त्यासाठी तुम्हाला जर गायडन्स लागेल तर माझ्याशी संपर्क करा. तर हे गाढ ऊर्जा, बरं एखाद्या दिवशी गाढ ऊर्जा येत नाही माणसाला, काहीतरी नको ते घडलेलं असेल तुमच्या जीवनात, किंवा उद्या काही एक महत्त्वाचा रिझल्ट असेल, तर जीवन मरणाचा प्रसंग असेल,
फारच अपमान केलेला आहे कोणीतरी आणि ते सहन झालं नाही तुम्हाला, तरी ठीक आहे, झोप येणार नाही, ते काही रोज घडत नाही. तर अशा वेळी मग काय करायचं आपण? ज्या दिवशी झोप झाली नाही त्या दिवशी थोडंसं ध्यान करून बघायचं. ध्यान लागो न लागो, डोळे लावायचे आणि शांत बसून बघायचं. त्याचबरोबर विपश्यना आहे, श्वास कसा आत चाललाय, श्वास कसा बाहेर चाललाय पाहणं. डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत प्रत्येक ठिकाणी अवयवाकडे लक्ष देऊन संवेदना पाहणं. योग निद्रा आहे तुम्हाला हे मानसिक ऊर्जा देणारे. ध्यान आहे, विपश्यना आहे, योग निद्रा आहे, प्राणायाम आहे. श्वास आत घेणे, हळुवार घेणे, जसं आपण फुलाचा सुगंध घेतो तितकं घेणे हळूवार. कपालभातीमध्ये ठीक आहे, थोडं जास्त गती द्यावी लागते. हळुवार, जितकं शक्य आहे तितकं हळुवारपणे साठवणं मधात. आता हे घेणं, आता मी साठवलेली आहे, आता बोलताना ती बाहेर येतेच, थोडी राहिलेली मी आता देते, ते हळुवार बाहेर सोडणं. आणि बाहेर सोडल्यानंतर श्वास घ्यायला थोडा वेळ थांबणं. अशा प्रक्रिया हे प्राणायामामध्ये असतात. ते प्राणायाम करणं, ते बी निसर्ग रम्य सहवासामध्ये, स्वच्छ हवेमध्ये. जर जास्त असा प्राणायाम केला तर अधिक फायदा ठरतो. आता दुसरी गोष्ट स्वच्छता, हे सुद्धा तुम्हाला मानसिक ऊर्जा देत असते. आता उदाहरणार्थ ऊर्जावान वाटत असतं, तुमच्या अंगावरचे घाणेरडे कपडे आहेत, घरामध्ये तर घाण आहे, आजूबाजूला घाण वास यायला लागलाय, तुम्ही मानसिक ऊर्जा कशी मिळणार आहे? तुम्हाला नाही मिळणार. तर आता मनामध्ये द्वेष, मन सुद्धा अपवित्र आहे. मनामध्ये घाणेरडे विचार आहे, मनामध्ये द्वेष भरलेला आहे, मनात राग भरलेला आहे, मनात चीड आहे, मनात संशय आहे, मनात सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, नकारात्मक विचार आहे. तर आपण अस्वस्थ राहतो, मानसिक ऊर्जा काहीच करावं वाटत नाही. तर स्वच्छ मन, निर्मळ मन, पवित्र मन हे ऊर्जावान राहते. म्हणून मन स्वच्छ ठेवणं, मन निर्मळ ठेवणं, मन पवित्र ठेवणं. मनाबद्दल काय कोणाच्या विषयी काही वाटत नाही, जर वाटलं तर बोललं विषय मिळ संपला तिथल्या. म्हणून निर्मळ बनव, पवित्र बनव, हा संदेश दिला जातो. तर हे जसे मन निर्मळ करणं, स्वच्छ करणं, मनाचा मळ सांडल्यानंतर मन शांत होते, शीतल होते, असं तुकोबारायाने सांगितलं. हे मनातला मळ काढून टाकल्याशिवाय मानसिक ऊर्जा तुम्हाला मिळणार नाही, मिळू दिली जाणार नाही. म्हणून मानसिक ऊर्जा तुम्हाला मनातला मळ काढून टाकावा लागेल. जसं आपल्या शरीरावरचा मळ काढलं तरी मानसिक ऊर्जा आल्यासारखं वाटते, छान वाटते. असं छान छान वाटणं हे मानसिक ऊर्जेचंच लक्षण आहे, शारीरिक ऊर्जेचं पण आहे. आता प्रेरणादायी लोकांच्या सहवासात तुम्ही जर राहता, मोटिवेट करणारे, यस तू हे करू शकतोस, तुझ्यामध्ये एक शक्ती आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे, असं सांगणारी माणसं, आय विथ यू, मी तुझ्यासोबत आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा प्रेरणादायी संदेश आहे. पण भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून हा पाठीशी असतीलही आणि यानं काही यशाचा पाठलागच करत नसेल तर यशस्वी थोडंच होणार आहे. यशस्वी पाठीमागा असूनही पाठलाग करत तर तुम्हाला पाठलाग करायचा, लक्षात. उचलू लागायला लोक असतील पण ओझं तर तुम्हालाच घेऊन फिरायचं आहे. तर प्रेरणा देणारी माणसं, श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रेरणा दिली, लढायला सिद्ध झाले अर्जुन. आता लढाई करावं की करू नये हा असा वेगळा विषय आहे. तर प्रेरणादायी व्यक्तींचा, लोकांचा
सहवास तुमच्यामध्ये तुम्हाला चैतन्यपूर्ण बनवतो, ऊर्जावान बनवतो, मानसिकदृष्ट्या ऊर्जावान राहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मी का जगतो हे शोधलं पाहिजे. तुमच्या जगण्याचं काही एक उद्दिष्ट असलं पाहिजे. ध्येयनिष्ठ जगणं ऊर्जावान असते. मला यासाठी जगायचं आहे. मग तुमच्यामध्ये प्रचंड मानसिक ऊर्जा येते. ऊर्जा जागृत होत. मग अशक्य ते शक्य होते. मग असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे. पण हे असाध्य वाटणारे कामं करण्याच्या माग जी गोष्ट आहे ती म्हणजे ऊर्जा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे आहे. त्यामागे ऊर्जा आहे, मानसिक ऊर्जा. म्हणून उद्देश पूर्ण जीवन जगू लागलं की ध्येय दिसायला लागतं माणसाला. हे साध्य होते असं वाटायला लागतं माणसाला. आणि मग ध्येय साध्य होते असं वाटणं, ध्येयाच्या दिशेनं मग झपाटून माणूस प्रयत्न करतो. हे झपाटलेपणा येतो, मग मानसिक ऊर्जा आहे असं लोकही म्हणतात आणि तुम्हालाही वाटतं. उद्दिष्टच नाही काही. एखाद्याला झोपेतून उठून कशासाठी उठून काय करू असं ते बोलतो. म्हणजे कशातच काही रस राहिला नसेल तर माणूस ऊर्जावान बनू शकत नाही. त्याला त्याचं ध्येयहीन जगणं त्याची मानसिक ऊर्जा कमी करून टाकते. तर त्यासाठी तुम्हाला अजून सकारात्मक वाचन, सकारात्मक चिंतन, सकारात्मक मनन, मनातल्या मनात सकारात्मक गोष्टी आठवा, मनातल्या मनात सकारात्मक गोष्टी बोला, त्याच्यावर विचार करा. चांगल्या गोष्टीवर विचार केला तर चांगलं घडते, ऊर्जा येते. सकारात्मक ग्रंथाचं वाचन, ज्याने शून्यातून ईश्वर निर्माण केलेलं आहे अशा व्यक्तीचे चरित्र आणि आत्मचरित्र वाचा. तुम्ही ऊर्जावान राहाल. अपयश, पाय खेचणारी माणसं तुम्हाला काहीच करू शकणार नाही. लक्षात आलं. APJ अब्दुल कलाम साहेबांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. जी गोष्ट त्यांनी, आता डिटेल फार सांगत नाही, फक्त एक सूचित करतो पुढे. ज्या गोष्टीचा साठी त्यांनी परिश्रम घेतले, रात्रंदिवस दिले, त्या गोष्टी साध्य झाली ती गोष्ट. मग त्याचं विमोचन होण्याचा वेळ जेव्हा आली, त्याचा उद्घाटन समारंभ होण्याचा वेळ आला, ते स्टेजवर नव्हते, स्टेजच्या खाली होते मित्रांनो. श्रोत्यात बसून बघत होते. असे प्रसंगी उत्साहाने आपला मानसिक ऊर्जा कमी होऊ दिली नाही. काम करत राहिले. देशाचे राष्ट्रपती झाले. जग त्यांना सायंटिस्ट म्हणून ओळखते, वैज्ञानिक म्हणून ओळखते, एक राष्ट्रपती, उत्कृष्ट राष्ट्रपती म्हणून ओळखते, एक चांगला माणूस म्हणून जग त्यांच्याकडे पाहते. हे लक्षात ठेवा. चांगल्या माणसाच्या आयुष्यामध्ये वाईट माणसं आणि वाईट प्रसंग, वाईट घटना घडत नाहीत असं नाही. घडतात, जास्त घडतात उलट. कारण बेश्रमाच्या फुलाला जास्त त्रास दिला जात नसतो, सुगंधी फुलांना जास्त तोडून त्रास देतात. तर त्यामुळं निसर्गरम्य प्रेरणादायी वाचनाबद्दलच सांगत होतो. प्रेरणादायी वाचनातून काही महत्वाचे प्रेरणादायी वाक्य आपल्याला मोटिवेट करणार. उद्दिष्टी जागृती वरानी बोधित, असे कसं मला तुम्हाला सांगलो, वाचनातून माझ्याकडे आलं. किंवा तुकोबाराम महाराजांच्या आता वचन सांगितलेलं आहे, एकनाथ महाराजांचं वचन सांगितलेलं आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अरे ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाच्या बळावर
तुम्हाला अशक्य वाटणारी गोष्ट साध्य होते, असं तुकोबाराय सांगतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, असं तुकोबाराय सांगतात. तर हे वाचनातून मिळते. मला रडगाणं मान्य नाही, मला लढा मान्य आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं वाक्य. अशा अनेक महापुरुषांच्या जीवनातले प्रेरणादायी वाक्य चा संग्रह तुम्ही करा. तुम्हाला मानसिक ऊर्जा देतात, मानसिक बळ देतात, आत्मबळ वाढवतात. वाचा, वेची ते वचन जेणे राहे समाधान, जसं म्हटलं ना तुकोबाराय, असं वेचा. जसं आपण चांगले चांगले आंबे वेचून आणून खातो, तसं चांगले चांगले विचाराचं वाचन करा. पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. प्रेरणादायी कविता वाचा. तुम्हाला प्रेरणादायी कविता सुद्धा, या प्रेरणादायी पुन्हा प्रेरणा हा माझा काव्य संग्रह आहे. प्रेरणादायी वाचलं, ऐकलं तरी आपल्याला बळ येते. काही एक प्रेरणादायी कविता तुमच्या समोर मी या निमित्ताने ठेवतो. माझ्या पुन्हा प्रेरणा या कविता समोर. आदरणीय, तुम्ही मोळी विकून माळ कोरलात, अडचणीचे पर्वत पेललात. हे लक्षात ठेवा. एखाद्या प्रेरणादायी व्यक्ती, तुम्हाला जो आयडॉल आहे तुमचा, त्यांच्याविषयीचं गुणगान करणं, गुणगान ऐकणं, गुणगान वाचणं, हे सुद्धा तुम्हाला मानसिक ऊर्जा देते. म्हणून एका आदरणीय व्यक्तीबद्दल लिहिलेली कविता मी तुमच्या समोर ठेवतो. तुम्हाला ती आदरणीय व्यक्तीबद्दल जर आठवलं तर तुम्हाला प्रेरणा येईल, ऊर्जा आल्यासारखं वाटेल. हा प्रयोग आहे. म्हणून ते मी सहजच वाचून दाखवा म्हणून वाचत दाखवत नाही मी. आदरणीय, तुम्ही मोळी विकून माळ कोरलात, अडचणीचे पर्वत पेललात, ध्येयाचा ध्यास नाही सोडलात. त्यांनी ध्येयाचा ध्यास नाही सोडला. अडचणीचे पर्वत असताना देखील ध्येयाचा ध्यास नाही सोडला. ही त्यांच्याकडून आपल्याला मोटिवेट होतो आपण. जेव्हा आपण मोटिवेट होतो म्हणजेच मानसिक ऊर्जावान होतो. मनामनात प्रेरणेचं बी पेरलात, अनेकांना घडवलात, आमचं भाग्य आमच्या जीवनात आलात. समृद्धीचा मंत्र दिला, माणुसकीनं वागा, विकासाच्या फुलवा बागा, हा कायम असतो तुमच्या जगण्याचा धागा. तुम्ही सांगत राहता, पुढे पुढे जात राहा. जग लहान वाटलं तेव्हाही तुम्ही मात्र महान राहा. तुम्ही येता आधाराला, कोणीतरी आपल्याला आधाराला येते, ही सुद्धा माणसाला मानसिक बळ देते, ऊर्जा देते. तुम्ही येता आधाराला, बरसत राहतात प्रेमाच्या धारा. डासांकडून होत असला जरी हल्ला, त्यांनाही देता सत्कार्याचा सल्ला. आता बघा, ही गोष्ट माणसाला मानसिक ऊर्जा देणार आहे. आपल्याला कोणी त्रास देऊ लागले की वाटते की जाऊ दे, हे सगळं सोडून देऊन टाका, जाऊ द्या, काय पडले कशात. ज्यांच्यासाठी करावं त्यांनीच जर असं करत असतील तर असं वाटते, थांबता. तरी या ठिकाणी ह्या गुरुकडून आपल्याला जेव्हा ऊर्जा मिळते की डासांकडून होत असला जरी हल्ला, त्यांनाही देता सत्कार्याचा सल्ला. म्हणजे सत्कार्य सोडायचं नाही, हे तुम्हाला मानसिक बळ, मानसिक प्रेरणा देते. या ठिकाणी तुमचं असतं सांगणं, डासांमुळे आपलं घर जाळायचं नसते, वाटा शोधत पुढे जायचं असते, पुढे जाण्याची प्रेरणा. भूतकाळाच्या चिखलात गुंतून जीवनरथ पुढे. आता पुन्हा एकदा सांगतो, वाटा शोधत पुढे जायचं असते, भूतकाळाच्या चिखलात गुंतून कुठे जीवनरथ पुढे नेता येते. जीवनरथ पुढे नेण्यासाठी मानसिक ऊर्जा लागते. म्हणून पुढे जा, चालत राहा. हा जो प्रेरणादायी संदेश आहे, तुमचं मानसिक बळ वाढवता. छोटं मन मोठी झेप घेत नाही, प्रेरणादायी होत नाही. हा विचार जसं अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलेला, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता. हे प्रेरणादायी वाक्य आहे, तुमचं मानसिक ऊर्जा देणारं वाक्य आहे. ओळ आहे, कवितेची ओळ आहे त्यांची. म्हणजे ओळ दोन आहेत म्हणून ओळी आहेत.
तुमचा असतो सवाल, छोट्या मनानं मोठं कसं होता येईल, झोपून पर्वत सर कसा करता येईल, कुणाचाही कसा इतिहास लिहिला जाईल, घडविण्याचे सूत्र, घडण्याचे सूत्र, घडविण्याचे सूत्र, घडण्याचे सूत्र, सोबतीला असतात तुमचे मानवतेचे मंत्र. तुम्ही कुठे आणि कसे घडलात, तुमचे बालपण कुठे काढलात, तुम्ही कसं घडलात, इतक्या उंचीचं जगणं कसं साध्य केलं, उंचीचं जगणं साध्य कसं केला, त्याचा रस आहे. तुम्ही जाणून घ्या, तुम्हाला मानसिक बळ येते. इतक्या उंचीचं जगणं कसं साध्य केलात, इतकी माणसं कशी जोडलात, नम्रता तुमचा अलंकार, तुमच्या सामर्थ्याला आमचा सदा सलाम, तुमच्या सामर्थ्याला आमचा सदा सलाम. अशा व्यक्तीचं चिंतन करणं, अशा व्यक्तीबद्दल वाचणं, अशा व्यक्तीचं गुणगान ऐकणं, गुणगान करणं, मानसिक बळ वाढते. म्हणून तुम्हाला जे महापुरुष आवडत असतील, ज्या महापुरुषांचं तुम्ही रोज वाचन केलं पाहिजे. म्हणून यासाठी चरित्राचं वाचन, चरित्राचं पारायण आपण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागतांचं चरित्र, हे अशा अनेक चरित्र सांगतो. स्वामी विवेकानंदांचं चरित्र, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं चरित्र, असं कितीतरी महापुरुषांचं चरित्र. तुम्हाला मी एकट्याचं सांगत नाही. आता तुम्ही म्हणसाल की हे थोडंच यांचंच कसं काय सांगतात. संत तुकाराम महाराज समजून घ्या, तुम्ही त्यांचे प्रेरणादायी विचार समजून घ्या, तेव्हा तुम्हाला विचार म्हणून तुम्हाला प्रेरणा मिळेल. जसं बॅटरी चार्जिंग करणं गरजेचं असतं, तसे अशा विचारांनी स्वतःला रोज चार्ज करावं लागेल आपल्याला. आणि मानसिकदृष्ट्या ऊर्जावान राहाल तर दर्जेदार राहाल. तर यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. या संदर्भात काही तुम्हाला जर वाटलं माझ्याशी संवाद करायला इच्छा असेल तर 9767704604 यावर तुम्ही संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया. हा व्हिडिओ म्हणजे इतरांमध्ये आत्मबळ रुजवणारा व्हिडिओ, इतरांपर्यंत पाठवणे, सत्कार्यामध्ये सहकार्य करा अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.